300 250 कलर कसले लिंबू घ्या लिंबू घ्या लिंबू लिंबू मसालो बाजार भरलो जोरदार. 250 रुपये हे 250 रुपये आणि हे 300 रुपये असे 4 प्रकारचे वेगवेगळे आम्ही मिरच्यागे घेतले. आता हे बघा उन्हात आम्ही घालू गेलो बरे गरम करतलो. तर मंडळी सकाळी आम्ही बाजारात गेलो होतो तर मिरच्यासोबत ह्या पण आमका आपल्या गरम मसाल्यासाठी सामान लागता. असं आम्ही आता हे मिरच्यागे आणि भाजतो. हे भाजून झाले तर तसेच मिक्सर आपला ह्याचा लावून गिरणी. नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओत. तर मंडळीनू आज मी तुमका दाखवतले मालवणी गरम मसाला कसं बनवतात त्याची प्रोसेस. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता व्हिडिओ सुरुवात करते. चला आपण आधी पहिले जाऊया मंगळवारच्या बाजारात मिरच्या आणू. विचार घे परत इथं हे 250 रुपये, हे 300 रुपये, हे 300 रुपये, 400 250 रुपये, हे 300 रुपये, ही 250 रुपये, 400 रुपये, 250 300 सेम रेट. कसे मिरच्या घे आणि बोला 250 सगळे नाही सगळे 250. हे 350 ते 320 250 300 हे मिरच्या 250 300 आणि 250. कशा मिरच्या 250 250 300 250 हे मोठं 250 300 250 सेम रेट. काय करतात नशीब आता 250 300 250 कलर कसले लिंबू घ्या लिंबू घ्या लिंबू लिंबू मसालो बाजार भरलो जोरदार. त्याला मंडळीनं 1 किलो 1 किलो आणि 1 किलो आणि 1 किलो 4 किलो मिरच्या घेतल्या वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या व्हरायटीचे. वजन बघ बघले 2 मिरच्या घेऊ गेली मसाला करून 5 किलो 5.5 किलो झाले 400 रुपये. 2 किलो झाले. अरे बापरे माझ्या मसालो तो रेट टाईट ठेवता ना त्याच्या मिरच्या चांगले असते. नरम असतात ते खपक बघतो पोले नरम विचारले मग बाय आधी ते कलर फक्त 400 रुपये. हे 250 हे 300 रुपये. 300 250. हे तसेच कोणीतरी वेगळं करा नाही तर भगभग पडत सगळ्यांकडे.
600 ग्राम. प्रत्येक 1-1 किलो घेतले. 250, 300, 250, 300. 1200 झाले तर काय माशांग घेऊता? 250. तर मंडळी सकाळी आम्ही बाजारात गेलो होतो. तर मिरचेसोबत ह्या पण आमका आपल्या गरम मसाल्यासाठी सामान लागता जा आपणाक नंतर भाजू आहे. पण त्या काय काय सामान आता तुमका आता अंकिता सांगता. पण अंकिता काय काय गोष्टी माहीत नाही, जेवढे माहीत आहोत तेवढे तुमका सांगतो. सांग. धणे, हां हळद, मोहरी, माहित नाही काय, बडीशेप, हां तमालपत्र, काय मेथी, ही मसाला वेलची, ही छोटी वेलची, हे नाही माहिती. लवंग काय? नाही, लवंगी वेलची, ही दगड फुलं, बडीशेप, या बडीशेप या बडीशेप हा सॉरी, ह्यो बडीशेप, दोन्ही बडीशेप मग जिरा. हे जिरा, ओके. जिराला मसाल्यातलं जिरा काहीतरी असतं तशा काहीतरी, खसखस, सगळ्यात महागडी वस्तू ना खसखस. खसखस, ही पण दगड फुला दगड फुलाचं काय वेगळं नाही, प्रकार. हे काय ते काय माहीत नाही, कमेंट करून सांगा तुमका ह्याच्यातलं काय काय माहीत असं आमका नाही समजता. नंतर जायफळाची फुलं वाटतं. अच्छा जायफळाची फुलं. ओके ओके. हे जायफळ, हे ते आहे ना लवंग. लवंग, हां ही मिरी आणि दालचिनी. दालचिनी एवढा असा. ह्याच्यातलं आमका काय काय समजक नाही, तुमका काय माहीत असलं तर आमका कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही काय मसाल्यात टाकत असाल तर आमका सांगा, म्हणजे आम्ही पुढच्या वर्षी तर ॲड करतो. हां तर मंडळी या आता आम्ही एवढं सामान दाखवला त्याच्यासाठी आपला 2200 रुपये लागले, बरोबर ना गो? एवढ्या सामानासाठी 2200 रुपये लागले. आणि जे मिरची घेतले होते 4 किलो मिरची वेगवेगळ्या प्रकारची, तर त्याच्यासाठी आपणा 1200 रुपये लागले. 2200 आणि 1200 आणि प्लस कुटूचे पैसे, तर एवढा लागतं. आता बघूया अजून काय काय खर्च येतो त्याचा. तर मंडळींनो आम्ही हे बघा 4 किलोचे मिरच्याने घेतले. ह्या प्रकारचे 1 किलो घेतले कलरसाठी. हे किती रुपये गो? 400 रुपये. 400 रुपये. हे 250 रुपये. हे 250 रुपये आणि हे 300 रुपये. असे 4 प्रकारचे वेगवेगळे आम्ही मिरच्याने घेतले. आता हे बघा उन्हात आम्ही घालू गेलो बरे गरम करतलो. नंतर ह्याची तुरमाना काढूची लागते, म्हणजे हे असे देठ असत ना हे काढूचे लागतील आणि बाकीचे मिरच्याने भाजूचे लागतील. इकडे टाकाल इकडे निमा जबरदस्त. आणि हे बघा डे कसले की आंबापोळी. आंबापोळी काढली, आंबापोळी सबन ताटभर किती घालू ना. अरे पत्रे ठेवले मग ते घसा निमार गेला मग हो तुम्ही इला जाणी ओके का झाली. के का झाली मग असे गरम करत ठेव. हे ढकल खजूर कडून आणलं. असंच झालोय मग. हां एक एक किती घालू आहे करताना मिक्सच करता येतात मग. चला आता आम्ही हे एक उन्हात एक निमार चपाई दिलो आणि मग हे तुरमाना काढतलो आणि मग हे गरम करून मसालो कुटतलो. थोडा वेळ येतील ते. संध्याकाळी पाऊस लागतो. हे आम्ही निखिल धुरी यांच्या टेरेसवर घातले राहतो. हे बघा मंडळीनो काकी पण करता मसालो त्याच्यासाठी ती वेळ घालता. एका हातात खोकलो गेलो. म्हणजे हे बघा मिरसांगे आम्ही सुकवल्यानंतर आमका असे देठ काढूचे लागतात मिरसांगेचे आणि हे आता भाजतले. असं देठ असता ते देठ काढूचे लागतात. तुरमाना काढणं म्हणतात. तुरमाना काढण्याचं काम चालू जोरदार. गरमही जाता, आवाज जबरदस्त गरम जाता.
कूलर लावून कामं करतात माणसं. एवढे पेशंट खाता आम्ही पेशंट आम्ही खाता पेशंट. हे बघा मंडईनू असं आम्ही आता हे मिरशिंग आणि भाजतो. हे भाजून झाले का तसेच मिक्सर आपला हे का लावून गिरणी नको नको सगळी जण बोलायचे म्हणजे मुंबई कारिलो तुमचे दिले रे ह्याचं कुठूचे लागतं थोडं कुठूचं नाही यांनी आधी करून ठेवायचं मग कालपुरण आहेत ना तुमका इतक्या सगळं सामान लागतं ह्या तुमचं मी ऑलरेडी दाखवलेलं असेल. हे भाजून झाले हा असं जाऊ हे मास बांध मग हे मग असे भाजूचे लागतात. अरे बापरे माझ्या ॲनिव्हर्सरीची पार्टी देणार करून मॅड करून जातो लोक ती मुंबई. हा बघूया चला आता आम्ही हे सगळं भाजून झालं का आम्ही जातो घेऊन मसाला कुटूच्या गिरणी. मुंबईचे महापौर आहे. हे बघा बघतात मसाला भात काय ह्या सगळं भाजून काढलं. हे काय म्हणतात गे शेळू इंका नाव आहे ना खस 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 ह्याला भाजून ते तुमचा मसाला आवडतो हा त्यांचं काकाने मी एकदम जातो. चला मंडईनू आम्ही मसाला कांडप मशीनवर जातो मसाला कुटूच्या मशीन आपला गिरणीवर जातो. हे बघा मसाला घेऊन जातो इतकं मसाला आता कितकं आहे तो बनता तो बघूया. 4 किलो सामान आणि 4 किलो मिरसांगे असत मोमाय कारिलो मसालो कुटू अरे बघूया पुढं बघ गाडी आता पाऊस लागता का नाटक अरे नाही लागत. हे बघा मंडईनू आम्ही आता ही सर मसालो देऊ गेलो कुठं मसाला कांड मशीनच्या एवढे कुंभार वाडी सर मसाला कुठंचं काम सुरू आहे. आता मसाल्याची काढण्याची मशीन आहे. मसालो